चौंडेश्वरी नमोस्तुते। नमस्कार. रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्रीशक्तीचे या टॅगलाईन अंतर्गत देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या आधिपत्याखाली असलेले चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमाअंतर्गत आपण समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना दुर्गा पुरस्कार देऊन त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सादर करीत आहोत. मी महाराष्ट्र कन्या गीत मराठीचे गाते, लेकी सुनांच्या साहित्याची महती थोडीशी सांगते. असेल लाजरी असेल बुजरी, परी नको समजू भित्री. प्रत्येकाच्यातच लपली आहे जागृत सावित्री. प्रत्येकीच्यातच लपली आहे जागृत सावित्री. क्षणात लवाळी क्षणात पहाडी, क्षणात झुळझुळ क्षणात वादळी. तिच्या अंदाजाचा ठाव नाही कुणास गवसला. तिच्या अंदाजाचा ठाव नाही कुणास गवचला. भल्याभल्यांचा अंदाज मात्र तिने लेखनीतच गुंडाळला. भल्याभल्यांचा अंदाज मात्र तिने लेखनीतच गुंडाळला. आज आपण ज्या महिलेला सन्मानित करणार आहोत ती व्यक्ती साधी छोटी वाटत असली तरी तिचे काम डोंगरा एवढे मोठे आहे, जी उद्याची पिढी घडवत आहे. जसे कुंभार मातीच्या गोळ्याला चाकावर फिरवून सुंदर मडके बनवतो, तसेच काहीसे काम तिचे आहे. उद्याचा सुजाण नागरिक चांगल्या व्यक्ती घडवण्यात त्यांचा मोलाचा हात असतो. अशी ही शिक्षकी पेशेत स्वतःला झोकून देणारी आजची दुर्गा आहे अध्यापिका सौ आरती अनिल लाटणे. आणि हो, या फक्त शिक्षिकाच नसून साहित्यकार देखील आहेत. यांचे अनेक कथासंग्रह, काव्यसंग्रह, ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. तर अशा प्रतिभासंपन्न महिलेची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजते. आणि मी मगाशी जी कविता वाचली ना ती यांनी स्वतःच लिहिली आहे. नमस्कार आरती मॅडम. नमस्ते. सगळ्यात प्रथम आपण म्हणजे तुमच्या कुटुंबाविषयी आणि तुमच्याविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. नक्कीच. मी सौ आरती अनिल लाटणे, प्राथमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदला काम करते. मी इचलकरंजीची. माझं माहेर तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अर्थातच माझं प्राथमिक शिक्षण तुळशीमध्ये झालं. गावामध्ये 7वी पर्यंत शाळा असल्यामुळं एक 7-8 किलोमीटर अंतरावर सायकलवर जाऊन 8वी ते 10वी हे शिक्षण केलं. आणि तिथून पुढं सोलापूर, बार्शी या ठिकाणी माझं शिक्षण झालं उर्वरित. किती झालं शिक्षण एकूण? माझं BA DED झालेलं आहे आणि संगणकाचे 1-2-3 प्रशिक्षण घेतलेले आहेत, MBTB वगैरे. मग तुम्हाला शिक्षकी पेशेकडेच वळावं असं का वाटलं? माझे वडील शिक्षक आहेत, शिवाय छोटे चुलते शिक्षक आहेत. एकत्र कुटुंब असल्यामुळं शैक्षणिक वातावरण घरामध्ये बऱ्यापैकी होतं. मात्र कुटुंबामध्ये सदस्य संख्या जास्त, त्यामुळे लगेच सर्व्हिस लागणारं DED व्यतिरिक्त दुसरं साधन नव्हतं आणि इतर क्षेत्र निवडणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. बरोबर. त्यामुळे साहजिकच DED. म्हणजे तशी परिस्थिती बेताची होती आणि हालाकीची असं मी म्हणणार नाही, पण बेताची होती आणि त्यातून तुम्ही स्ट्रगल करून मग सर्व्हिस लगेच लागली की थोडं पेशन्स द्यावे लागले त्याला? नाही, लगेच लागली. त्यावेळेस DED झालं की लगेच सर्व्हिस लागत होती. साधारण अपियर लोकांना सुद्धा लागत होती. ओके. मग आता तुम्ही शिक्षकी पेशा स्वीकारलाय म्हणून मी हा खरं मुद्दाम पहिला प्रश्न काढला की आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्याबद्दल तुम्ही शिक्षिका म्हणून समाधानी आहात काय? तसं पाहिलं तर 100% समाधानी असं म्हणता येणार नाही किंवा 100% मी असमाधानी आहे असंही सांगता येणार नाही. कारण सध्याची शिक्षण पद्धती ही गुणांकनावर जास्त भर देते. उदाहरणार्थ आता बघतो आपण, बायोला मार्क एवढे पाहिजेत, मॅथ्सला एवढे पाहिजेत, त्यामुळं बऱ्याचशा अकॅडमीजचं पेव फुटलेलं आहे. बरोबर. म्हणजेच आपण काय करतो, गुणांकनाला जास्त महत्त्व देतो. एखाद्या मुलाच्या मध्ये जर एखादं कौशल्य असेल, त्या कौशल्याचा विकास करून त्याला तिथपर्यंत पोहोचवून त्याला व्यवसायाला प्रवृत्त करणारी शिक्षण पद्धती नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा आचारी खूप चांगला स्वयंपाक बनवत असतो, एक महिना त्याच्याकडे ऑर्डर पेंडिंग असते, पण कदाचित तो अशिक्षितही असू शकतो. मग आमच्याही शाळेमध्ये किंवा परिसरामध्ये असे विद्यार्थी असतात, सुंदर मूर्तिकार असतात किंवा
सुंदर एखादं चित्र काढत असतात, गाणं म्हणत असतात, पण त्याला कुठली अशी डिग्री मिळत नाही की तू 10वी झाला की ही डिग्री घे आणि तू तुझा व्यवसाय चालू कर. नाही होत असं. 10वीला गणित आणि इंग्रजीमध्ये फेल होणारा मुलगा स्वतःचे साधी एखादा डिप्लोमा सुद्धा करू शकत नाही, कारण तो इकडं नापास झालेला असतो. त्याच्या अंगभूत कला असेल तरी सुद्धा तो इकडं ऍडमिशन घेऊ शकत नाही. म्हणजे आपली शिक्षण पद्धती मुलाला व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवत नाही. बरोबर. माझं प्रामाणिक मत नाही आहे नाही बरं. बरोबर आहे. तसंच आहे की सगळीच मुलं काय जात्याच हुशार नसतात. नसतात. काही कौशल्याने हुशार असतात, काही बुद्धीने हुशार असतात. तर निश्चित, कौशल्य आपल्याकडं फार प्रोत्साहित केलं जात नाही, जात नाही. फक्त बुद्धीलाच जास्त बुद्धीला जास्त हे. महत्त्व दिलं जातं. तर आजचा जो पालक आहे, तर आपल्याला वाटतंय काय की आपल्या पाल्याला तो अपंग करत आहे? आत्ताचा पालक जवळजवळ 95% पालक हा सुशिक्षित वर्ग आहे. 5-10% बरोबर. असेल जो कामगार वर्ग आहे. बरोबर. पण सुशिक्षित पालकांच्या मध्ये असेल किंवा कामगार पालकांच्या मध्ये एक असा समज असतो की मी जे कष्टातून भोगलं किंवा मी जे कष्टातून आयुष्य काढलं ते माझ्या मुलाला ते कष्ट पडू नयेत. साहजिक काही विचार करणं ही आई वडील म्हणून एक सहज आहे ते. परंतु मुलानं सगळ्याच गोष्टीला परावलंब राहणं हे चुकीचं आहे. साध्या साध्या गोष्टीला तो जर आई वडिलांवर डिपेंड राहू लागला तर स्वतः आपण बघा कष्टातून वर आलो, त्यामुळे आपल्याला कुठल्याच कामाची लाज वाटत नाही. होय बरोबर. निश्चित आपण झोकून निश्चित. देऊन प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःला तेवढंच प्रयत्न करत राहतो. मात्र आत्ताची मुलं असं करतात की हे नाही, हे घाण आहे, हे मम्मीचं काम आहे, हे वडिलाचं काम आहे. म्हणजे घरातूनच ती वाटणी व्हायला लागते. बरोबर. कामाची. निश्चितच. प्रेक्षक हो, या मॅडमने आता अतिशय चांगला मुद्दा सांगितला की तुम्ही मुलांना सगळ्या कामाची सवय ही लावली पाहिजे. त्यांना दुसऱ्या आता ऍक्च्युली आत्मनिर्भर करायचं आपण असं नुसतं म्हणतो, पण आपण परावलंबी आपल्या मुलांनाच करायला सुरुवात केलेली आहे. घरातूनच ती सुरुवात झालेली आहे. तर एक खूप आत्ताची शिक्षण पद्धती अशी आहे की मुलांना मारायचं नाही, हे नाही, ते नाही, असं शिक्षकांच्यावर जे बर्डन आहे. तर तुम्हाला वाटतंय का की शिक्षकांच्या हातून छडी गायब झाली आणि हे जग सगळं बेशिस्त झालं? असं काही नाही हो. छडीनच म्हणजे दहशतीमुळे सगळं साध्य होतं असं काही नाही. प्रेमानं जग जिंकता येतं. मी तर म्हणेन दहशतीपेक्षा प्रेमानं जग जिंकता येतं. पण पूर्वी कसं होतं की छडी लागे छमछम विद्या येई घमघम, हे एक बरोबर होतं. आहे, कारण पूर्वी मुलांना मनोरंजनाची साधनं देखील खूप कमी होती. मुलं मैदानावर जेवढी खेळत होती त्याच्या कितीतरी पटीनं त्यांना ओढलं जावं शिक्षणाकडून म्हणून प्रयत्न केला जात होता. बरं. आता मुलांचा जवळजवळ 90% कल हा ज्ञान घेण्यामध्ये गुंतलेला आहे. त्यामध्ये प्रसार माध्यम असतील, इतर काही सुविधा असतील, जे नको ते ज्ञान मुलांना तिथं पोहोचलं जातं. कुठल्याही शाळेमध्ये शिक्षक चोरी कर, गुटखा खा सांगत नाही, पण हे मुलं शिकतात. हे बरोबर कुठं आहे. शिकतात? हा. शाळेत नाहीत ना शिकत ते. हे म्हणजे प्रसार माध्यमांचाही त्याच्यावर तितकाच प्रभाव आहे. एखाद्या पिक्चर मध्ये हिरो भोवती तो पिक्चर गुंडाळलेला असतो. मग हिरोचं सक्सेस होणं हे जेवढं त्या निर्मात्याला अपेक्षित असतं तेवढं बघणाराला सुद्धा अपेक्षित असतं. बरोबर. त्यामुळं त्या हिरोनं वाईट काम जरी केलं, पोलिसांना चकवा दिला, पोलिसांवर म्हणजे मारहाण केली, तरी आपण ते ऍक्सेप्ट करतो कारण तो हिरो आहे. म्हणजे आपण काय करतो, विरोधाभास मुलांच्या समोर निर्माण करतो. बरोबर. परिस्थिती बदलण्याला हे पण कारणीभूत आहे. मग असं तुम्हाला वाटतंय का की हे जे सोशल मीडिया आहे किंवा म्हणजे मोबाईल पिक्चर जे काही सोशल मीडियाचं जे हे येते ते टाळण्यासाठी, म्हणजे मोबाईलचा वापर जास्त मुलं आता करतात कारण ऑनलाईनच सगळं अभ्यासक्रम चालू झालाय, पण ऑनलाईन करत करत बाकीचं पण सगळं चालू असतंय मुलांचं. तर हे टाळण्यासाठी तुम्ही शिक्षिका म्हणून काही उपाय सुचवाल का? निश्चितच मुलांना वाचनाकडे जास्त ओढलं गेलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि भले आपण म्हणत नाही की आता हल्ली अगदी आपण सुद्धा पुस्तक विकत घेऊन वाचण्याची प्रवृत्ती आता संपलेली आहे, परंतु ती पुस्तकं आपल्याला मोबाईलवर सुद्धा ओपन होतात. आणि मोबाईल असं नाही की सगळंच न बघण्यासारखं आहे असं काही नाही. आता तुमचा नवीन अभ्यासक्रम जो येऊ घातलेला आहे, जवळजवळ 60% अभ्यासक्रम हा ऑनलाईन आहे. कारण शिक्षक संख्या कमी केली तरी शासनाला ते परवडतं. मग आपण त्याला टाकून देऊन पण शकत नाही ना, ते पण वापरलंच पाहिजे. त्याचबरोबर त्यात चांगलं काय बघितलं पाहिजे, काय घेण्यासारखं आहे
याचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तितकाच विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं शिक्षकांनी पण निश्चितच. तिथं शाळेत सांगितलं पाहिजे की काही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग मुलांनी वाचनाकडे जास्त जावं असं तुम्हाला वाटतं, जे आता तुम्ही म्हणालात की मग त्याच्यासाठी तुम्ही लेखिका पण आहात आणि शिक्षिका पण, दोन्ही भूमिकेतनं तुम्ही काय प्रयत्न कराल किंवा केला असेल? आता तुम्ही म्हणजे इतकं तुम्ही बोला म्हणजे नक्कीच केला असेल, तर तुम्ही काय केलं असणार? आता मी जेव्हा लेखिका म्हणून स्वतःला सांगते तेव्हा मी ज्या दृष्टीने एखादा लेख लिहित असते तेव्हा तो लेख लिहित असताना वाचकांच्या दृष्टीनं तो कसा वाचेल, त्यांना कसा रुचेल, पचेल या दृष्टीनं त्याच्याकडे बघत असते. एखादं पुस्तक जरी वाचलं तर त्यातलं मला काय आवडलं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते. उदाहरणार्थ मी एकदा अब्दुल कलाम यांचं जर पुस्तक वाचलं तर अब्दुल कलाम लहानाचे मोठे होईपर्यंत त्यांनी किती कष्ट झेललं याचा थोडक्यात नमुना त्यांच्यापर्यंत सादर करत असते, वाचून दाखवत असते किंवा कथन करते. मग मुलांना आपसुकच ते पुस्तकाची ओढ लागते. मॅडमनी ज्या पुस्तकातलं हे आम्हाला सांगितलं ते पुस्तक आम्हालाही वाचायचंय आणि खरोखर मुलं हट्टाने मागून घेतात. तुम्ही जे आता सांगितलं ना ते पुस्तक आम्हाला पाहिजे वाचायला. म्हणजे तुम्ही आधी त्या पुस्तकाचा संदर्भ त्यांना गोष्टी रूपात सांगताय निश्चित. आणि त्यामुळे त्यांना ती आवड निर्माण होते की अरे ह्याच्यात आणखीन काय असेल, काहीतरी असेल चांगला. म्हणजे हे दुसऱ्याला सांगतो ना हे कर तेव्हा ते आपण स्वतः कुठेतरी केलेलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी प्रेक्षकांना म्हणजे तुमच्या ह्याच्यातून हे सांगेन की मुलांनी पुस्तक वाचायला हवं असेल तर आधी आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. होय. शिक्षिकेची लेखिका कशी झाली हे जरा स्पष्ट करायला मला आवडेल, कारण मी मूळची लेखिका आणि कवयित्री आहे आणि मग शिक्षिका झाली. अच्छा, म्हणजे उलट झालेलं. मी लहानपणी आमची आजी आई जात्यावर जे गाणी म्हणायची ते बारीक ऐकायचे, कारण त्या गाण्यामध्ये आईचं नाव गुंफलेलं असायचं, वडिलांचं नाव गुंफलेलं असायचं, बहिणीचं, भावाचं. मग मी विचार करायचे की आजीच्या या गाण्यामध्ये घरातल्या सगळ्या सदस्यांची नावं कशी येतात, मग हे गाणं आपोआप तयार झालेलं आहे का कुठून आलं हे गाणं, हे बाल मनाला तेव्हा पडलेले प्रश्न. मग त्यातूनच मी स्वतः रचना करायला लागले. मग गावामध्ये डोहाळ जेवण असेल, बारसं असेल किंवा लग्न असेल त्यामध्ये माझी रचना असणारच. गावातल्या कुठल्याही लग्नामध्ये माझ्या घरातल्या बहिणींची जेवढी लग्न झाली ना त्या सगळ्या लग्नामध्ये माझी साहजिकच सर्व्हिस लागल्यानंतर ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये कमीत कमी स्वागत गीत आणि ईशस्तवन हे माझंच असायचं. अरे वा, छान. आणि वडिलांनी एक लहानपणापासून सवय लावलेली की जे पुस्तक तुम्ही वाचता त्यामधलं काय आवडलं हे लिहून ठेवायचं. आणि म्हणजे अशी रोजनिशीच्या भरपूर माझ्या डायऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे जे वाचलं त्यातलं जे आवडलं त्याचे संदर्भ मी लिहून ठेवलेले आहेत. अशी ती लेखिका आणि कवयित्री घडत गेली. म्हणजे लेखिका घडायला बाळकडूच मिळालं तुम्हाला. छान छान, मस्तच. मग आजपर्यंत आपलं कुठलं साहित्य म्हणजे कुठल्या विषयावर लिखाण केलं किंवा आपल्या साहित्याविषयी थोडीसं जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. नक्कीच. मला लहानपणापासून लहान मुलांच्यात रममाण व्हायला आवडतं, त्यामुळं लहान मुलांना आवडेल अशी गाणी लिहिली मी. त्यानंतर आता ही जे फुलदरबार कविता आहे यामधल्या सगळ्या पहिल्या 2 कविता हे माझी छोटी बहीण आणि छोटा भाऊ याच्यावर लिहिलेल्या पहिल्या 2 कविता आहेत. ओके. आणि याच पुस्तकामध्ये अगदी रिटायर होईपर्यंतच्या लोकांवर त्यांच्या भावना काय असतात हेही त्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे असा एक फुलदरबार म्हणून माझा काव्यसंग्रह आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणं म्हणजे सामाजिक प्रश्न अडीअडचणी घेऊन त्याच्यावर वैचारिक लेखन करणं असं हे सिंहावलोकन मी लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक जे प्रत्येक शाळेतून अगदी आवर्जून वाचलं जातं ते मी टिंब बोलतोय. मुलांनी स्वतः व्यक्त झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा. जर स्वतः मुलं व्यक्त व्हायला लागली तर आत्महत्यासारखे प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणून कुठलंही माध्यम घेऊन मुलांना स्वतः बोलता आलं पाहिजे. अगदी हा फ्लावर पॉट जरी घेतला तर मी फ्लावर पॉट बोलतोय, मग त्यामध्ये मी असं रोप आहे, मी तसं रोप आहे, मला असं पाणी घातलं जातं, हे सगळं त्याला व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणून हे मी टिंब बोलतोय. कथा कशी लिहिली गेली पाहिजे म्हणजे अर्धी कथा दिली, चित्र दिलं, त्याच्यावरून सुद्धा कथा लिहिली पाहिजे अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. आणि संत साहित्य हे एक आहे की यामध्ये स्त्रियांचं योगदान किती आहे संत साहित्यामध्ये हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुमचे बरेच ललित लेख पण प्रसिद्ध झालेले आहेत.
लेखन म्हणजे बरंच झालेलं आहे, तर तुम्हाला कुठल्या विषयावर जास्त लिहायला आवडते? मला सामाजिक प्रश्नावर आणि जे वास्तव आहे, सध्या वास्तव परिस्थितीमध्ये जे सामाजिक प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर लिहायला मला खूप आवडतं. म्हणजे त्या एका दृष्टीनं तुम्ही ते समाजकार्यच करत आहात की जे समोर जे घडतंय ते तुम्ही तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून परत समाजापर्यंत आणि पोहोचवते. त्यातनं परत चांगलं वाईट हे जे तुम्ही डिवायडेशन करून जे लोकांसमोर सादर करताय, म्हणजे हे एका दृष्टिकोनातून चांगलं समाजकार्यच आहे. आणि मग मुलांना शिकवताना तुम्हाला लेखिका असलेल्याचा फायदा झाला का? निश्चित होतो मला. मी जेव्हा मुलांना एखादा पाठ शिकवत असते तेव्हा त्या लेखकानं मुलांचा विचार करून तो पाठ निर्माण केलेला असतो. मग एक लेखिका शिकवते आहे अशा दृष्टिकोनातून तो पाठ मी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मग एखादी कथा असेल किंवा एखादी कविता असेल, त्याचं एकच चरण सांगायचं आणि ती कविता न दाखवता त्या चरणाला साजेसं तुम्ही दुसरं चरण तयार करा. किंवा एखादी कथा अर्धीच कथा सांगायची आणि मुलांना त्याच्या पुढची कथा लिहिण्यासाठी किंवा सांगण्यासाठी प्रवृत्त करायचं. हे लेखिका असल्याचा हा एक फायदा मला होतो. पण तुम्ही शिकवत असताना. भावी लेखक पण तयार करताय. निश्चितच. छान छान. म्हणजे जेणेकरून मुलांना वाचनाची आवड तुम्ही निर्माण करताय आणि लिखाणाची आवड निर्माण करताय. थोडंसं फुल दरबार विषयी मला आणखीन थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. फुल दरबार हा एक काव्यसंग्रह आहे. यामध्ये पुस्तकाचं कव्हर बघितल्या आपल्याला लक्षात येते की फुलांचा दरबार भरलेला आहे. हे मुलांच्या दृष्टीनं आकर्षक वाटणार आहे. यामध्ये गुलाबाला आपण फुलाचा राजा म्हणतो. मग त्या राजाच्या भोवती ही जी फुलं आहेत ती आपलं झेंडूचं फुल सांगतं की मला दसऱ्या आणि दिवाळीशिवाय इतर ठिकाणी मला मानच दिला जात नाही. सदाफुली म्हणते मी नेहमी फुललेली असते तरीही मला कोण किंमत देत नाही. म्हणजे प्रत्येक फुल आपली तक्रार सांगत असतं. हे एक प्रतिकात्मक आहे. माणूस ही आपल्यातली तक्रार फक्त दुसऱ्याला सांगतो. मग हा गुलाब नंतर शेवटी सांगत असतो की अरे तू नेहमी फुललेला असतो, हे तुझ्या दृष्टीने किती चांगलं आहे, समाजाच्या दृष्टीने किती चांगलेलं आहे. आणि झेंडूलाही तसं सांगतो, तुला जरी सुगंध नसला तरी महत्वाच्या कार्यासाठी तुला मानाचं स्थान आहे, मग तू कशाला वाईट वाटून घेतोस. अशा पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या कविता यामध्ये आहेत. एक रिटायर होणारी व्यक्ती असते की रिटायर झाल्यानंतर मला बाबा समाजामध्ये आता फारशी किंमत मिळणार नाही, घरामध्येही किंमत मिळणार नाही असं त्यांना वाटतं. तर त्या रिटायर झालेल्या व्यक्तीला तुम्ही रिटायर झाला म्हणून वाईट वाटून घेऊ नका. तुमची ही निवृत्ती नाही तर ही तुमची नवी आवृत्ती आहे. अशा दृष्टीनं पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी ही कविता याच्यामध्ये आहे. छान छान. म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्यानी निगेटिव्ह मध्ये आपण घेतो ती तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हनी मांडलेली आहे. अतिशय छान. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला विचारायचं आहे की संत साहित्यातील स्त्रियांचं योगदान या विषयावर का लिहावं असं वाटलं? आता संत म्हटलं की तुम्हाला ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ असे सरासरी जेंट्स बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येतात. लेडीज अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या, म्हणजे जनाबाई, मुक्ताबाई, फार फार तर कान्होपात्रा एवढ्याच आपल्याला संत माहिती असतात. पण भरपूर अशा संत स्त्रिया होऊन गेल्यात की ज्यांनी समाज बांधण्याचं काम केलेलं आहे. त्या काळात जातीय व्यवस्था खूप कट्टर होती. त्या काळामध्ये त्यांनी स्वतः समाजाचा विरोध पत्करून, आता वेणाबाई अशी एक संत आहे रामदास स्वामींच्या त्या कालावधीमध्ये की ती पहिली कीर्तनकार होती. तसं पाहिलं तर रामदास स्वामी हे ब्रह्मचारी माणूस, बरोबर, त्यांच्या सहवासामध्ये वेणाबाई वाढली, म्हणजे वेणाबाई घडली एक बालविधवा स्त्री. आणि त्यांच्या सहवासामध्ये की ती विधवा असून सुद्धा संत साहित्यापर्यंत पोहोचली, हे कोणाला फारसं माहिती नाही. संत कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी. त्या काळात वेश्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल सांगा. आणि लावणी म्हटलं की आता त्याला चांगलं दृष्टिकोन आले, त्यावेळेला तर खूपच वाईट. पण ह्या कान्होपात्रेनं नामस्मरणाच्या साह्यातून समाजातील स्त्रियांमधून एकोपा निर्माण करण्याचं काम केलं. सोयराबाई तशीच. आपण चोखा मेळ्याला सुद्धा त्या काळात त्रास झाला, मग त्याची पत्नी सोयराबाईनं खूप छान रचना केली आहे बघ. अवघा रंग एक झाला, किती सुंदर रचना आहे बघा. आणि ऍक्च्युली हे गाणं इतकं फेमस आहे आणि आपल्याला माहितच नाही ती कोणी लिहिलंय. फक्त अभंग 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 म्हणतो, अवघा रंग एक झाला, सगळं सगळीकडे चालू असतं. हो, छान रचना स्त्रियांनी करून ठेवलेल्या आहेत, पण ते समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत
आणि ते पोहोचवण्याचं एक छोटंसं कार्य त्या पुस्तकाद्वारे करण्याचा प्रयत्न केला. नाही खरंच मी काल ते जरा चाललं पुस्तक, तर मला फक्त जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा आणि जास्तीत जास्त बहिणाबाई याच्यापेक्षा पुढची कुठलीही संत स्त्री माहित नव्हती. पण तुमच्या पुस्तकामुळं मला बऱ्याच म्हणजे कळल्या की बाबा हा आहेत आपल्याकडं. म्हणजे ऍक्च्युली प्रेक्षकांना पण माहित नसणार आहे की अशा बऱ्याच आहेत. तर सगळ्या प्रेक्षकांना मी ते पुस्तक रेकमेंड करेल की स्त्रियांनी तरी ते नक्कीच वाचलं पाहिजे, पुस्तक इतकं छान आहे. तर आता आपणास कोणते कोणते पुरस्कार मिळाले, आणि मी असं ऐकलंय की तुम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार घेत नाही, का बरं? त्याला एक माझं तात्विक विरोध असं म्हणणार नाही की मी शाळेमध्ये आदर्श आहे, मी विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे. मग हे मी आदर्श आहे तुम्हाला लेखी प्रस्तावाद्वारे सांगण्याची काय गरज आहे? एक माझं प्रामाणिक मत, तुमचं तत्व आहे ते. कुठलाही पुरस्कार स्वीकारायचा म्हटलं किंवा मागणी करतात की तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार देतो, तुम्ही असा असा प्रस्ताव लिहून द्या. प्रस्ताव मी द्यायचा आणि मग तुम्ही मला आदर्श म्हणणार. माझं काम बघा. हा बरोबर आहे, बरोबर आहे. माझं काम बघा आणि मग तुम्ही मला द्या. प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपल्याला समजतं ना ही व्यक्ती आदर्श आहे किंवा नाही, आणि आपले विद्यार्थी आपल्याला ती पोचपावती असते, ती पोचपावती असतेच. मला गंगाधर न्यूज चॅनल तर्फे फुलदरबार या काव्यसंग्रहासाठी साहित्य भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर निसर्ग राजा ग्रुप जो कर्नाटकमध्ये मानकापूर इथं चालवला जातो, त्या ग्रुप मार्फत उत्कृष्ट लेखनासाठी प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय शिक्षक कला क्रीडा मंच जो फक्त आणि फक्त शिक्षकांसाठी राबवला जातो, तो मंच, त्या मंचद्वारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2021ला मिळालेला आहे. त्यानंतर राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन इंगळी यांच्यामार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार माझ्या सिंहावलोकन या पुस्तकासाठी मिळालेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय विणकर सेवा संघांचा मोठा मेळावा झाला होता 2022ला इचलकरंजीमध्ये. त्या संघामार्फत विणकर गौरव पुरस्कार हा पण साहित्यिक कार्यासाठी मिळालेला आहे. त्यानंतर कवी सरकार ग्रामीण साहित्य संमेलन हे परवा दिवशीच मला हा पुरस्कार मिळाला. अरे वा, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. संत साहित्यातील स्त्रियांचे योगदान या पुस्तकासाठी राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार मिळाला. अशा पुरस्कारांनी खूपच भरपूर पुरस्कार मिळालेत. आजची स्त्री आत्मनिर्भर आहे हे तर तुम्ही हे केलंय, कारण मी तुमचं सिंहावलोकन मध्ये थोडस वाचलं की आत्मनिर्भर स्त्री ही स्वतंत्र आहे का? स्वतंत्र, तिनं स्वतःला स्वतंत्र करावं. कारण एक कथा सांगितली जाते बघा की उंठाला किंवा आपल्या असं बांधल्यासारखी जरी त्याला इतकी सवय पडलेली असते की त्या ठिकाणी मला नेऊन बांधतात. दररोज मालक नेतो तिथं बांधतो, त्या वेळेला बरोबर सोडतो. स्त्रीचं असं झालेलं आहे, हे काम माझंच, ते मी केलंच पाहिजे, त्यावेळेला मला सोडलंच पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःला बांधून घेतलेलं, म्हणजे पुरुषांनी आता तिला बांधलेलं नाही, स्त्रीनं स्वतःला बांधून घेतलंय आणि ती स्वतःच्याच बेडात अडकलेली आहे. असं करू नको हा सहजासहजी पुरुष म्हणत नाही, स्त्रीच एकमेकीला आता असं करू नको लोक काय म्हणतील. बरोबर, म्हणजे ती आत्मनिर्भर आहे, फक्त तिनं स्वतःला सिद्ध केलं पाहिजे की मी आत्मनिर्भर आहे. मी इथं आले हाच माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. कारण देवांग समाज, चौंडेश्वरी देवांग समाज आणि युवती फाउंडेशन यांच्यामार्फत प्रत्येक वर्षी हा जो तुमचा उपक्रम सुरू आहे नवरात्रीचा, समाजामधले निवडक असे जे तुम्ही आदर्श समाजासमोर ठेवताय हा कौतुकाचा विषय आहे. मी म्हणजे मीच नाही, असे माझ्यासारखे कितीतरी भगिनी तुम्ही निवडून एक समाजापुढे सादर केलेले आहेत. त्यामुळे नवीन पिढी पुढे हा एक आदर्श आहे. शिवाय तुम्ही वधूवर मेळावा घेता. आजकाल एकमेकाच्या घरी जाऊन पाहुणे शोधणं वगैरे फार जिकिरीचं झालेलं आहे. ते वधूवर मेळावा घेतला जातो. त्यानंतर युवती फाउंडेशन मार्फत ऑर्थोपेडिकची आणि हे ती सेवा आमची फार छान चालू आहे. ती सेवा फार खरोखरच समाजासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. ही तुम्हाला असं वाटतं की अजून युवा आणि युवती फाउंडेशन अजून कुठल्या क्षेत्रात काम करावं? चांगली गोष्ट आहे की युवा आणि युवतीच्या कडून हे आदर्श लोकांपर्यंत पोहोचवले जातात. घडलेल्या स्त्रियांना किंवा घडलेल्या युवकांना तुम्ही समाजापर्यंत उभं करताय, पण माझ्या दृष्टीनं जे आता घडत आहेत किंवा आता त्या प्रयत्नात आहेत त्यांना पण थोडंसं समाजापर्यंत आणून त्यांना
थोडीशी पुश करणं. निश्चितच करू आम्ही मॅडम. मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून, खास करून सुट्टी काढून आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं मोलाचे 2 शब्द आम्हाला ऐकायला मिळाले, खूप बरं वाटलं. तुम्हाला आमच्या युवा आणि युवती फाउंडेशनकडनं देवीच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली साडी आशीर्वाद म्हणून आम्ही देत आहोत. धन्यवाद मला आपल्या मॅडम. फाउंडेशन मार्फत इथं आमंत्रित केलं आणि समाजापुढे एक मला व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपली शतशः ऋणी राहील. धन्यवाद मॅडम. चौंडेश्वरी नमोस्तुते.